आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा, कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची मागणी केली। प्रकरण पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवू नका असा युक्तिवाद सुद्धा कामत यांच्याकडनं करण्यात आला। दरम्यान 2 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार असून शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद केला जाईल। धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून दिला गेला। राजकीय पक्ष फुटला तरच चिन्हाचा मुद्दा येतो। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर हा मुद्दा येत नाही। विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही। विधिमंडळातील बहुमताचा निकष लावताना विधानसभा अध्यक्षांनी दिलेलं कारण चुकीचं किंवा तर्कहीन होतं असं जर न्यायालयानं ठरवलं तर त्या निष्कर्षाचे परिणाम होतील। विशेष परिस्थितीत सुप्रीम कोर्ट आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेऊ शकतं। कामत, आमच्याकडे अधिकार आहेत यात शंका नाही। कोर्ट, अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टानं त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत। पक्षांतर निर्णयावरती अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं। 1/3 आमदार आहेत म्हणून फूट हे कायद्यानं अमान्य। विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंच्या आमदारांना अपात्र ठरवायला हवं होतं। एकदा आमदार अपात्र ठरल्यानंतर त्यांचं सदस्यत्व रद्द होतं। विशिष्ट कालावधीत सुनावणी होऊ न शकल्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगलाय। आजही ते त्या पक्षांतराचे फायदे घेत आहेत कारण त्यांना चिन्ह विधिमंडळातील बहुमताच्या निकषावरती देण्यात आले। आमदारांची टर्म संपली तरी कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा। विधानसभेचा कार्यकाळ मर्यादित असतो, तिथे प्रकरण परत पाठवल्यामुळे न्यायाची पूर्तता होत नाही। सुप्रीम कोर्टाचे अधिकार तांत्रिक चौकटीत मर्यादित केले जाऊ शकत नाहीत। संपूर्ण न्याय देण्यासाठी सुप्रीम कोर्टच आमदारांना अपात्र ठरवू शकते। अपात्रतेच्या निर्णयाआधीच आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? पक्ष तुम्ही त्यांना देऊन टाकणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाही का? पक्षाच्या नेतृत्वावर आक्षेप असेल तर पक्षाच्या आत बोलावं लागतं। निवडणूक आयोग लवादासारखा आहे, सर्वोच्च न्याय देऊ शकत नाही। निवडणूक आयोगानं फक्त विधिमंडळातल्या संख्याबळाचा विचार केला। राजकीय संघटनेत आम्हाला बहुमत होतं, तशा कागदपत्रांची पूर्तता आम्ही निवडणूक आयोगाकडे केली होती। ठाकरेंकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य होते, शिंदेंकडे फक्त 4 लाखांपेक्षा जास्त सदस्य होते। आमदारांच्या संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 फक्त कागदावरच राहील आणि अराजकता माजेल। कामत, विधानसभेचे सदस्य गेले पण पक्ष गेला असं होत नाही आणि ते त्यांनी मांडलेलं आहे। आता यानंतर सुप्रीम कोर्टाला सुद्धा अशा पद्धतीनं न्याय देता येईल। पुन्हा इलेक्शन कमिशनकडे नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। आम्ही त्याच्याच विरोधात तुमच्याकडे आलेलो आहोत। इलेक्शन कमिशनकडे पुन्हा कुठे चुकून जर विचार आला तर त्याच्याकडे पाठवून येतात, मात्र तू तिकडे पाठवू नये असा निर्णय घेण्याचा असा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे हे त्यांनी त्याच्याकडे सांगितलं। उभाट आणि यांच्या वकिलांनी यांचा विश्वास ना इलेक्शन कमिशनवर आहे आणि ना यांचा विश्वास याच्या अगोदरच्या कोर्टाच्या जजमेंटवर आहे। त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही आणि आता इथे या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या। उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या। इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला। आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला आहे अशी परिस्थिती आहे। तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय। सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे।